नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत, त्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा ब्रह्मांडाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावेत. हीच मी माझ्या बाळूमामांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिका. आलेला प्रत्येक क्षण हा कायमस्वरूपीचा नसतो. तो जसा येणार तसा जाणारच असतो. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. प्रत्यक्ष अनुभवाने जे शिकण्यास मिळते ते इतरांनी सांगून समजावून आपल्याला पटेलच असे नाही. साधना करावी यासाठी मन निर्मळ करा. मन शांत व्हावे यासाठी नाम घ्या. सर्वांमधून अलिप्त होण्यासाठी नाही, तर सर्वांमध्ये असून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा आणि ते नामानेच शक्य आहे. विरोध केल्याने प्रश्न सुटत नाहीत, तर ते अधिक वाढतात. म्हणूनच त्या परिस्थितीत नामाच्या जोडीने स्तब्ध राहून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणा. त्यातून जो बोध मिळेल तोच आत्मबोध स्वरूप असेल. म्हणून म्हणा, अशक्य हे शक्य करतील मामा. अशक्य ही शक्य करतील मामा. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता. देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे. देव तुमच्या दारात उभा आहे. तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. भक्तांनो, मामांना माहिती आहे की तुम्ही खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात. एका चिंतेमध्ये गुंतून आहात. त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे. आज देव तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे. तुम्ही हळूहळू तयार होत आहात. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्या मनासारखे घडणार आहे. देवावरती विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि हा संदेश तुमच्या 5 प्रियजनांना शेअर करा. मामा म्हणतात, कृपया काळजी करणे थांबवा आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा. तुम्हाला बरे वाटणे हे तुमचे एकमेव काम आहे. काम, बिले, काळजी, भीती, जे काही तुम्हाला वाटते ते मला द्या. स्वच्छ व्हा, जेणेकरून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकाल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देवा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भक्तांनो, कमेंटमध्ये देवाच्या नावाचा जयघोष करायला कमी पडू नका. माझ्या बाळा, तुम्ही आता अंतुरणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे लागेल तुम्ही विचार करत आहात. परंतु शांत रहा. मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल, जे तुम्हाला आज देवाची इच्छा आहे. देव जाणतो की तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात. तुमच्यासाठी हे अवघड आहे हे देवाला माहीत आहे. परंतु तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत एकट्याला ठेवणार नाही ज्याला तुम्ही हाताळू शकत नाही. देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि
हा दैवी संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला भरभरून आशीर्वाद देतो. माझ्या बाळा, तू घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुला शक्ती देईन. घाबरण्याची गरज नाही. मी तुला मदत करीन. तुझ्या देवाची तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. देव आज तुम्हाला म्हणतोय, मी तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले आहे. शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो. त्या सर्व गोष्टींवर मी तुला नेहमी विजय मिळवून देईन. माझ्या मुला, मी तुला वर उचलणार आहे आणि तुला एका उच्च स्थानावर ठेवणार आहे. देव तुमच्या बाजूने लढाई लढत आहे. तुमच्या बाजूने गोष्टींची मांडणी करत आहे आणि तुम्हाला ओवाळणी दिसत नसतानाही मार्ग काढत आहे. अचानक तुमची वेळ आली आहे आणि देव तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणतो आहे. भक्तांनो, आज तुमच्यासाठी देवाचे वचन काय आहे? आज देव तुम्हाला म्हणत आहे, माझ्या बाळा, हे जाणून घ्यायचे आहे की हा संदेश थोडा मिठीसारखा आहे. मिठी आपल्याला अनेक गोष्टी सांगते आणि आपल्यावर प्रेम आहे. आपण महत्त्वाचे आहोत. तुम्हीही त्याप्रमाणे मिठासारखे आहात. तुमच्याशिवाय काही गोष्टींना चव नाही. म्हणून जे लोक तुझे मन दुखावतात, तुला कमी लेखतात, त्यांची तू मनावर घेऊ नकोस. कारण तुझी चव आणि तुझे महत्त्व लवकरच मी त्यांना समजावून सांगणार आहे. स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. देव म्हणतो, तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा. कोणाला प्रत्युत्तर देऊ नका. जर का तुम्ही कोणाला प्रत्युत्तर दिले तर तुम्ही मला काही करायला शिल्लक ठेवणार नाही. म्हणून कुणी तुझे मन दुखावले तर सोडून दे. मनाला लावून घेऊ नकोस. तू शांत राहा. त्यांना उत्तर द्यायला मी येथे आहे. तुझी सर्व दुःख, त्रास, तुझ्या चिंता, तुझं सर्व काही मला अर्पण कर. हे देवाकडून तुमच्यासाठी आले आहे आणि या सर्व गोष्टी तुम्हाला लवकरच कळाव्या अशी देवाची इच्छा आहे. या सर्व गोष्टी देवाच्या वचनाशी जुळतात. हे सोपे नाही, परंतु तुमच्या मनाला शांती नक्कीच मिळते. त्यासाठी तुमच्यावर नव्हे तर देवावर विश्वास आणि अवलंबून असणे आवश्यक आहे. ते तुम्हाला त्यांच्या जवळ आणते, दूर नाही. ते त्याचे गौरव करते. देव तुम्हाला देवाच्या बुद्धीचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करते. ते तुम्हाला प्रेम करण्यास आणि इतरांची अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करते. त्याला विश्वासाची नवीन पातळी आवश्यक आहे. फक्त देवावर विश्वास ठेवा. देव सर्व काही ठीक करणार आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. कारण देवाने तुम्हाला पाहिले आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत किती दुःख, यातना सहन केले आहे. लक्षात ठेवा की तुम्ही देवासाठी मौल्यवान आणि मौल्यवानच आहात. स्वतःला जाणून घ्या. स्वीकार करा. जसे देव तुम्हाला क्षमा करतो तसे स्वतःला माफ करा. स्वतःला बरोबर, काळजी आणि करुणेने वागवा. तुमच्या शारीरिक गरजांची काळजी घ्या. आहार, हालचाल, विश्रांती, दीर्घंदयुक्त विचार करण्यास, वेळ वाया घालवण्यास नकार द्या. देव तुम्हाला जिथे पाहिजे तिथे नेईल, परंतु तुम्हाला कुठे जायचे आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला दररोज त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे देवाकडे सामूहिक प्रार्थना करा. सर्वांनी मिळून प्रार्थना करा. भक्तांनो, आयुष्यात काही वेळा देव तुम्हाला धिमा करील, जेणेकरून तुमच्या पुढे असलेले वाईट तुम्ही तेथे पोहोचण्यापूर्वीच निघून जाईल. तुमच्या विलंबाचा अर्थ तुमचे संरक्षण असू शकते.
तो एक चांगला देव आहे, इतरांसारखा फसवणारा देव नाही. विश्वास असल्यास होय असे टाईप करा. मी शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक असोत माझ्या बाळा, कधी कधी मी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल, परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यापासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाही. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माझ्या शक्तिशाली उपस्थितीच्या या आश्वासनामध्ये सांत्वन मिळवण्यासाठी भिवू नकोस माझ्या प्रिय मुला, मी तुझ्या बरोबर आहे. माझ्या मुला, मी प्रेमाने विश्वास निर्माण करणारा निर्माता आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास संदेश आहे. कृपया करून हा संदेश तुम्ही नक्की ऐका. तुम्ही स्वतः कोण आहात हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर बाळा, तुम्ही सर्वजण माझे मुले आहात. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे. जसे आईचे आपल्या मुलांवरती असते, तसेच तू माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे. मला माहीत आहे की तुम्ही अशा जगात राहता जेथे अंतर चिंता होती. तुमच्या हृदयात प्रवेश करा, पण लक्षात ठेवा, प्रकाश नेहमी अंधारावरच असतो आणि प्रेम नेहमी द्वेषावर. विजय मिळवा. तू कितीही लांब असला किंवा कितीही अंधारात असला तरी मी तिथे असेनच. मी सदैव तुझ्याच पाठीशी असेनच, हा माझा शब्द आहे. म्हणूनच मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की जन्म दिला मामा आम्हास हेतू, जन्म दिला मामा आम्हास हेतू, दिला तुझी आधार. श्वास चाले तुझ्या कृपे, श्वास चाले तुझ्या कृपे, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू, सर्व काही दिले तू, तरीही मागतो तुझ पाशी. सर्व काही दिले तू, तरीही मागतो तुझ पाशी. जन्मोजन्मी द्यावा आधार, मामा तव चरणापाशी. जन्मोजन्मी द्यावा आधार, मामा तव चरणापाशी. बाळू मामा, नेहमी मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुमच्यात दैवी शक्ती आहे. दयाळूपण, सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा. तुम्ही एका महान मोठ्या योजनेचा भाग आहात. तुम्ही हे आत्मसात केल्यावर तुमच्यासाठी दैवी नशिबाचे द्वार उघडतील. मामा म्हणतात, अरे बाळा, मी जेवढे व्यक्त करतो त्याहीपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यासाठी येते आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. माझी कृपा तुम्हाला प्रेम, करुणा असलेल्या मनुष्यात बदलते. माझ्याकडे या आणि माझ्या अस्तित्वात आनंद मिळवा. माझे शब्द तुम्हाला सत्याचा शोध घेण्यास, जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करत. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला शाश्वत प्रेम प्रेरित करतो. माझ्या बाळा, माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा. तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादांचे स्वागत करा. तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आवाक्यात येत आहे. माझ्या बाळा, तुमच्या मार्गावर येणारा प्रत्येक चांगुलपणासाठी तुम्ही पात्र आहात. आळसपणा सोडून द्या. हे जाणून घ्या की तुम्ही उपचार आणि आनंद तुमच्या जीवनाचा भाग आहे आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. संयम ठेवा, धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या नामस्मरणात राहा, नेहमी सत्याच्या मार्गाने वाटचाल करा. तुम्हाला माझ्या या वचनाचे पालन करावे लागेल. माझ्या बाळा, जीवनामध्ये काही स्वार्थी व्यक्तीने त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या कामासाठी तुम्हाला फक्त
कामापुरतेच त्यांच्याकडे आकर्षित केले. तुम्हाला कसल्याही प्रकारचे महत्त्व दिले नाही. ते तुमचं खरं अस्तित्व जाणत नाहीत. तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते ओळखत नाही. घाबरू नका. तुमचे वाईट केले आहे त्याला शिक्षा होईल. त्याचा उद्देश हा फक्त स्वार्थी होता. त्यांना प्रेमाची भाषा कळली नाही. लवकरच ती वेळ येत आहे. शिवा त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना निश्चित पश्चाताप होईल आणि ते तुमची क्षमा मागतील. ते तुम्हाला सावधानगिरी बाळगण्यास सांगतील. शहाणेपणाने निर्णय घेण्याचे आवाहन करा. तुमचे जीवन आता सकारात्मक जीवनाकडे वळणार आहे हे जाणून घ्या. तुमचे कष्टाचे दिवस संपले आहे. परमात्म्याकडे तुमच्यासाठी एक भविष्यकाळ आहे जिथे कोणीतरी खरा माणूस तुमच्या आयुष्यात येईल. कर्म करत राहा आणि तुमच्यासाठी जे आहे ते येईल यावर विश्वास ठेवा. कल्पना करा की प्रेमाची टोपी तुमची संपत्ती आहे. प्रसिद्धीच्या पलीकडे तुम्ही खरोखरच कोण आहात हे जाणून घ्या. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे तुमचे जीवन खऱ्या आनंदाने आणि उबदारपणाने भरून जाईल. तुमच्या सभोवतालचे दैवी प्रेम प्रतिबिंबित करेल. हे प्रेम तुमच्या आत्म्याचे पालनपोषण करेल आणि तुम्हाला खरा आनंद देईल. मामा सांगतात, माझ्या बाळा, मी तुला हे अद्भुत जीवन रडत राहण्यासाठी, दुःखी राहण्यासाठी दिले नाही, तर तुझ्या हातून या जीवनामध्ये काहीतरी चांगले आणि चमत्कारिक कर्म घडावे यासाठी मी तुला हे अद्भुत जीवन दिले आहे. अरे माझ्या बाळा, बस झालं. बस कर, जागा हो, उठ. रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कर्म कर. तुझे हे आध्यात्मिक जीवन तुला स्वतःला चांगले करायचे आहे. हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देत आहे. म्हणजेच बाळा, तुझ्या जीवनामध्ये तू जे काही पैसा खर्च करशील ते चांगल्या कामासाठीच करशील. आणि जेव्हा तू चांगल्या कामासाठी पैसा करशील, खर्च केलेल्या पैशापेक्षा दुप्पट पैसा तुझ्याकडे नक्कीच येईल. माझ्या बाळा, उगाच चिंता करत बसू नकोस. मी येथे तुझ्या संरक्षणासाठी बसलो आहे. मी तुझ्याकडे पाहत आहे. तू माझंच बाळ आहेस. अरे मुला, माझे संरक्षण कवच हे नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत नेहमीच आहे. आणि तुझे कुटुंब आणि तू स्वतः माझ्या संरक्षणाखाली सुरक्षित राहशील. मामा सांगतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे शत्रू तुझं काहीही बिघडू शकणार नाहीत. विश्वास असल्यास कमेंटमध्ये 1111 टाईप करा. मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, आज रात्री शांत झोप, कारण उद्या सकाळपर्यंत एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि काही तासाने तुम्ही खूप आनंदी असाल. मी येथे आहे. मी येथे बसलो आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्या सोबत राहीन. रात्रभर मी तुझे रक्षण करीन. तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करीन आणि तू मेल्यानंतरही मी तुझे रक्षण करीन. मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि एकाकीपेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही. मामांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. मामांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या आहेत. त्याला सगळं काही माहीत आहे. देवाला माहीत आहे की तुम्ही खूप दमलेले आहात, थकलेले आहात आणि तुमच्याने एवढी कसरत करणे शक्य नाही. हे परमेश्वर समजून घेऊ शकतो. देवाला तुमच्या या परिस्थितीची काळजी वाटत आहे. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी या हंगामात तुला एकट्याला सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्याकडे प्रार्थना कर. मी तुला आशीर्वाद मिळवून देईल. मामा म्हणतात, तुमचे तुटलेले जीवन मी दुरुस्त करून देईन. माझ्या हृदयामध्ये तुम्ही विश्रांती घ्या. मी तुमचं
सर्व काही ठीक करून घेईल. अरे बाळा, या दुःखाच्या गर्दीतून उठ. मी तुला तुझा विजय होण्याचे वचन दिले आहे. तुमच्या शत्रूंना तुम्हाला खाली आणून देऊ नका. उठा, लढत राहा, संयम ठेवा, मामांवर विश्वास ठेवा. यामध्ये विजय हा तुमचाच होणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे, मी समजून घेऊ शकतो रे. तुझी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. तुझ्या नातेसंबंधावर, तुझ्या आर्थिक परिस्थितीवर, तुझ्या समस्यांवर, तुझ्या दुःखावर हल्ले होत आहेत. हे एक तुमचं लक्षण आहे की तुम्ही प्रगतीच्या जवळ आहात असा देव तुम्हाला संकेत देत आहे. मामा सांगतात, तुमच्या शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध युद्ध घोषित केले आहे. परंतु बाळा, मी तुझ्या जीवनावर शांतता, आशीर्वाद, प्रेम, धनसंपत्ती, आरोग्य, आशीर्वाद याचा वर्षाव केला आहे. म्हणून उठा आणि तुमचा दिवस सुरू करा. अरे बाळा, जरा उठ, दार उघड, मी तुझ्या दारात उभा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे जीवन हे मामांच्या हातावर समर्पण करता, मामांच्या चरणी रुजू करता, आपल्या जीवनाचा सर्व कारभार मामांच्या चरणी सोपवता, तेव्हा मामा आपली सर्व क्षेत्रे उघडतात, चांगल्या मार्गाने लावतात, आपली जीवनाची दिशा बदलवतात. तुमची चांगली वेळ मामांनी आणून दिल्यानंतर तुम्ही मामांचे उपकार, मामांचे मोल कधी विसरू नका. आणि मामांना आयुष्यामध्ये श्वासात श्वास आहे तोपर्यंत कधीच विसरू नका. मित्रांनो, मामांच्या या आशीर्वादाची पुष्टी करून घेण्यासाठी होय मामा, मी भाग्यशाली आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा सांगतात, तुम्ही ज्या लोकांपासून पुढे गेला आहात त्या लोकांनी तुमच्याकडून काहीतरी काढून घेतला आहे. तुम्ही आयुष्यातली चमक गमावली आहे. तुम्ही तुमची काही निरागसता गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःलाही गमावले आहे. मामा सांगतात, ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. जुन्या गोष्टी, जुने काम तुम्ही जसे आनंदाने करत होता तेच काम तुम्ही आता उत्साहाने करत नाही. पण जर का तुम्ही माझ्याकडे हात धरला तर यावर एक मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे प्रचंड शक्तिशाली योजना आहे. अरे बाळा, आता मी तुला शिकवणार आहे की तुझ्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी कसे युद्ध करायचे, तुमच्या आनंदासाठी कसे लढायचे. तुमच्या आनंदाला, तुमच्या आत्म्याला सुख, समाधान, शांती देण्यासाठी मी तुला आज सर्व काही शिकवणार आहे. अरे बाळा, आता तुझे सर्व कष्ट संपणार आहेत. आत्तापर्यंत तू ज्या ज्या प्रार्थना माझ्याकडे केल्यास त्या सर्व प्रार्थनेचे फळ तुला देण्याची योग्य वेळ आली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी. एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे.
अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी
परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका, आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे, आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो, आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी
सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला,
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.